रमेश परशुराम पोखरे यांनी पुरस्कृत केलेल्या सुंदर अशा स्वर गणेश या कार्यक्रमास मी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि लवकरात लवकर या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर थोडक्यात आजचे जे गायक कलाकार आहेत यांचा परिचय करून देतो. कोकण कुमार गणेश दिनेश मिस्त्री हे कोकण कुमार जरी असले तरी ते सध्या मुंबई येथे वास्तव्य असतात आणि ते झी टीव्ही इंडियन आयडल मध्ये भारतातून टॉप 14 मध्ये त्यांची निवड झाली होती. 2011 मध्ये ईटीव्ही मराठी गौरव महाराष्ट्राचा अंतिम महाविजेती फेरीचे मानकरी ठरले. पंडित सुरेश वाडकर यांच्याकडून आजीवन महाराष्ट्र संगीत कला अकादमी स्कॉलरशिप प्राप्त झाली. 2014 मध्ये झी मराठी सारेगमप अंतिम फेरीचा मानकरी असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. मी जास्त वाचत बसत नाही कारण वेळ आपल्याजवळ कमी आहे. आपल्याला गाणं ऐकायचं आहे आणि गाण्यातूनच त्या कलाकारांचा परिचय तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जोरदार टाळ्या वाजवून या मुली कलाकारांचं आपण स्वागत करूया. कोकण कुमार गणेश मिस्त्री. मी ऋतुजा पोखरे हीच विनंती करतो की त्याला पुष्प देऊन त्यांचं इकडं स्वागत करावं. यानंतर आजची जी दुसरी गायिका आहे कुमारी अर्चना कामोलकर. ही पेडणे गावची आपल्या गावची रहिवासी आहे. गोमंतकात तिचं उदयपूर गायक कलाकार म्हणून ख्याती आहे. MA संगीत पर्यंत गोवा संगीत महाविद्यालय घेतले. सध्या डॉक्टर प्रवीण गावकर यांच्या अकादमीमध्ये ती शिक्षिका म्हणून काम करते. जोरदार टाळ्या वाजवून तिचं स्वागत करूया. मी रमेश पोखरे यास विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन इकडं स्वागत करावं. त्याचबरोबर तबल्यावरती साथ करणार आहेत आपल्या वाड्यावरील भुया सुपुत्र उद्देश तळकर जे गोवा संगीत महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम करतात आणि MA इन तबला त्यांची पदवी घेतलेली आहे गोवा संगीत महाविद्यालय. मी मनोहर पोखरे यास विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचं इकडे स्वागत करावं. साथ करणारे आपल्या मांडवेगावचे सुपुत्र उत्कृष्ट तबलापटू जे गोवा संगीत महाविद्यालयामध्ये आपले शिक्षण घेणे असे प्रतीक गडेकर. मी मुकुंद कायसुवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्प देऊन स्वागत करावं. गुरुवर्य तुकाराम कोरगावकर यांच्याकडे ते तबल्याचं शिक्षण घेत होते. आता सध्या गोवा संगीत महाविद्यालयामध्ये तबल्याचं पुढचं शिक्षण घेत आहे. आज इकडे आपल्याला मंजिरी साथ करणार आहे असे मांडवेगावचे सुपुत्र गडेकर यांचे सुद्धा पुष्प देऊन आपण स्वागत करूया. त्याचबरोबर हार्मोनियमवर साथ करणारे आपल्याच वाड्यावरील सुपुत्र समीर राजेंद्र पेडणेकर हे सुद्धा इकडे उपस्थित आहे. मी उमाकांत पेडणेकर यास विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचं सुद्धा इकडं स्वागत करावं. या सुंदर अशा कार्यक्रमाला धर्मी संयोजन करणारे आमचे मित्र मुकेश जटार इकडे उपस्थित आहे. मी सोनू महामत यास विनंती करतो की त्यांनी मुकेश जटार यांचं पुष्प देऊन इकडे स्वागत करावं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करतात असे आमचे मित्र मुकेश जटार यांचं पुष्प देऊन इकडे स्वागत करूया. आणि शेवटी मी ऑर्गनवरती साथ करणार उद्देश पेडणेकर. तुमच्या टाळ्याच्या गजराने माझं इकडे स्वागत करा. ऋतुजा ही मला पुष्प देऊन स्वागत करणार. धन्यवाद धन्यवाद. जास्त वेळ न दवडता पुढचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी गणेश व अर्चना यास विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हातात घ्यावी. धन्यवाद. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपल्या समोर आगमन जातो जय जय रामकृष्ण आहे. कार्यक्रमाची सुरुवात आहे.
जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय
जय जय राम जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम